11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. रिलॅक्स. नेक्स्ट हाताला वरती न्यायचं. हाताला वरती न्यायचं या पोझिशन मध्ये. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. नेक्स्ट हात कमरेच्या खाली ठेवायचे. दोन्ही पायाला उचलायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. पायाला 90 डिग्री वरती होल्ड. आपल्या बॉडीकडे आपले पायाचे पंजे खेचायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता एका पायाला पकडायचं आणि आपल्या बॉडीकडे खेचायचं. या पोझिशन मध्ये 1, 2, 3, 4 पूर्ण प्रेशर येते येऊन द्यायचं पूर्ण हिप्स वरती. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सेम पोझिशन करायची दुसऱ्या पायाला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दोन्ही पायाला खेचायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. रिलॅक्स. नेक्स्ट आता जायचं आपल्याला सर्वांगासन मध्ये. ठीक आहे. आपल्याला हिप्स वरती प्रेशर द्यायचं. असं हाताने मागून सपोर्ट द्यायचा. हिप्सला वरती उचलायचं. या पोझिशन मध्ये पायाला लांबून द्यायचं. पाय 90 डिग्री वरती गेले अँड असं सपोर्ट घ्यायचा हाताचा आणि पायाच्या पंजाला वरती खेचायचं आणि हाताने सपोर्ट घेत घेत पाठीवरती आपल्या कमरेवरती हात आले पाहिजे आणि होल्ड. 40 काउंट. 1, 2, 3, 4,
5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 पाय वरती 13 14 15 16 17 18 19 20 हळूच पायाला खाली आणायचं and relax. आता आपल्याला हलासन मध्ये जायचं. या पोझिशन मधून पूर्ण आपले पाय ते आपल्याला मागे टाकायचे. कुठे? आपल्या डोक्याच्या वरती आपले पाय गेले पाहिजे. हाताची खाली मुठ्ठी करायची. पूर्ण प्रेशर देत बॉडीला वरती न्यायचं. शोल्डरला प्रेशर देत हात खाली टाईट करायचे आणि होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. या पोझिशन मध्ये यायचं. वापस वरती जायचं. सरळ न्यायचं बॉडीला. वापस सर्वांगासन मध्ये होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. बटरफ्लाय करायचं. झालं ठीक आहे. नाही माझं झालं. आता ह्या पोझिशन मध्ये पहिले जे आपण केलं होतं प्रॅक्टिस, हळूहळू खाली वाकायचं. ही पोझिशन सरळ ठेवायचा प्रयत्न. हाताला समोर न्यायचं, खेचायचं आणि खेचतच राहायचं. मला गुडघ्याच्यामुळे होता नाही त्रास. तुम्ही पाय लांबून द्यायचे आणि करायचं. पाय लांबून देऊन करू शकता. असं असं करू शकता. असं हा. ज्यांना जमतच नाही त्यांनी बटरफ्लाय करायचं आणि क्रॉस करायचं. पहिली या पोझिशन मध्ये स्लोली खाली यायचं. आपले ब्रेस्ट आपल्या पायाच्या पंजाला टच करून हाताला समोर खेचत राहायचं आणि खाली चिन लॉक करायचं आणि होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास आपण नॉर्मल ठेवलेला आहे तरी पण हात आपले आपण समोर खेचत राहतो. शोल्डरला प्रेशर देत. आणि रिलॅक्स. आता शोल्डरला मागे सर्कल करायचं. हाताला मागे न्यायचं. शोल्डर सर्कल मागे आणि ब्रीथ आउट करत करत आपल्याला हात टाईट करायचे मागे अँड होल्ड. खाली यायचं आणि या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. Relax. फुल पद्मासन मध्ये बसायचा प्रयत्न करायचा. एक हात मागे कमरेवरून, एक हात मागे शोल्डर वरून न्यायचा अँड हाताला दोन्ही असं मागे आपले हात लॉक झाले पाहिजे. प्रयत्न करायचा दोन्ही हाताला प्रेशर द्यायचं. खालून पण आणि वरून पण दोन्ही हाताला प्रेशर देऊन हात आपले लॉक करायचा प्रयत्न अँड समोर बघायचं. नाकाची नजर आपली स्थिर असेल समोर, आयब्रोच्या समोर अँड होल्ड. 1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. Opposite. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता आपण हे जे आसन केले ना, पायाला अप डाऊन केलं, एक एक पायाला अप डाऊन केलं, त्याच्याने आपलं डायजेशन चांगलं होतं. ठीक आहे. मग दोन्ही पायाला आपण अप डाऊन केलं तर आपलं लोअर बॉडीचं आणि खालचं लटकलेलं पोट ते पण चाललं जातं. प्लस आपण जे सर्वांग आसन केलं ना उभं राहून, त्याच्याने पूर्ण ब्लड सर्क्युलेशन आहे ना आपल्या अपर बॉडीकडे, आपल्या माइंडवरती म्हणजे आपल्या ब्रेनवरती येतं. तर आपलं म्हणजे एक स्टॅमिना लेवल पण वाढतो, प्लस आपला ब्रेन ना चांगला काम करतो, म्हणजे आपली याददाश्त म्हणा किंवा असं. आणि चेहऱ्यावरती नॅचरली ग्लो येतो. आणि जेव्हा आपण हलासन मध्ये गेलो ना तेव्हा पूर्ण बॉडीला आपण मागे नेलं ना तर आपल्या पूर्ण बॉडीच्या नसा आहेत ना एकदम ताणल्या जातात. हात पायाच्या बोटापासून ते आपल्या केसांपर्यंत पूर्ण आपलं ब्लड सर्क्युलेशन एकदम सुरळीत चालतं. प्लस आपलं शरीर आहे ना चांगलं होतं. खूप जास्त फायदे सर्वांगासनचे पण आणि हलासनचे पण. आपल्या ही रीढची हड्डी ना खूप लवचिक होते, प्लस आपला फॅट पण कमी होतो खूप लवकर हे आसन केलं. आता वापस आपण जास्त प्रयत्न करायचा, ही प्रॅक्टिस करायला एक एक राऊंड पूर्ण वापस आपण घेणार आहे. ठीक आहे. इमानदारीने सर्वांनी प्रयत्न करायचा. ज्यांच्याकडनं होत नाही त्यांनी पण करायचा प्रयत्न, ज्यांच्याकडनं होत आहे त्यांनी पण प्रयत्न करायचा. जास्त करायचा प्रयत्न करूया. ठीक आहे. याच्याने नुकसान कोणाचंच नाहीये. वैशालीताई, तुम्हाला मानेनी वाकायला चालत नाही ना, तरी ते वाकायचा काही प्रश्नच नाहीये, हे की नाही. जस्ट तुम्हाला जर मायग्रेनचा त्रास आहे तर तुम्ही हे करू शकता. सर्वांगासन नका करू, हलासन करू शकता. ठीक आहे. खाली वाकायचं नाही तुम्हाला, तुमचं ब्लड सर्क्युलेशन तुमच्या इथपर्यंत जे मानेचा त्रास आहे ना त्याच्यापर्यंत पोहोचणार चांगलं. प्रयत्न करा एकदा. जर तुम्हाला असं काही वाटत असेल त्रास होतोय तर मग सोडून द्या. ठीक आहे. करायचंय. ज्यांना जमतच नाही आता या सविता मॅडम, तुम्ही भिंतीचा सपोर्ट घेऊन सर्वांग आसन करायचं. हा.